नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. आपण सर्वजण नीट 2025 परीक्षा देत आहात आणि मग त्यामुळं आपला प्लॅन ए आहे आरोग्य विज्ञान शाखेतील प्रवेश, MBBS, BDS, BMS, BHMS सह इतर प्रवेश. देशभरात गव्हर्मेंट प्रायव्हेट डीमच्या 1,17,950 MBBSच्या जागा आहेत. 24 लाख मुलांनी परीक्षा दिली तरी फक्त 5% लोकांनाच मिळणार आहे MBBSचा प्रवेश. गव्हर्मेंट, प्रायव्हेट किंवा डीममधला कोणता ना कोणता. देशभरात फक्त 60,435 शासकीय जागा, फक्त 2.5% विद्यार्थ्यांना मिळणार MBBSचा प्रवेश. पण गव्हर्मेंट, प्रायव्हेट, डीम्ड MBBS सह BDS, BMS, BHMS म्हणजे आयुष कोर्सेससह संपूर्ण देशभरात किती जागा उपलब्ध होतात तर 1,98,538 सद्यस्थितीमध्ये. आपण समजूया 2 लाख. आणि मग कुठल्याही हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर 24 लाख मुलांनी परीक्षा दिली तर 8.33% विद्यार्थ्यांना फक्त प्रवेश मिळणार. समजा 10% विद्यार्थ्यांना मिळणार. म्हणजे निश्चितच 90% मुलांसाठी प्लॅन बी म्हणून इतर पर्याय आपल्याला स्वीकारावाच लागणार आहे. आज आपण माहिती घेऊया प्लॅन बी आयसरबाबत. पण आयसरचा इतिहास आणि उद्दिष्ट आपल्या लक्षात आलं पाहिजे. 1990 सालापर्यंत त्याच्या पाठीमागं 500 वर्षात जेवढी विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती झाली त्याच्या दुप्पट प्रगती फक्त 10 वर्षात 90 ते 2000 झाली. आणि त्यानंतर 2000 ते आजपर्यंत 25 वर्षात 25 पट वेगाने प्रगती झाली. आणि आता तर जमाना आला AIचा. मग पुढं नेमकं काय? 21व्या शतकात प्रगतीचा वेग प्रचंड राहणारच. आणि म्हणून काळाची गरज ओळखून त्या प्रगतीमध्ये जागतिक स्तरावर भारताचं स्थान भक्कम करण्यासाठी 12वी नंतरच हुशार विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञानामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण देणे, कमी वयातच संशोधनाची संधी देऊन त्यांच्यामधील जिज्ञासा, निर्मिती क्षमता वाढवणे व त्याद्वारे उत्तम शास्त्रज्ञ निर्माण करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारतर्फे बेहरमपूर, भोपाळ, कलकत्ता, मोहाली, पुणे, तिरुवनंतपुरम आणि तिरुपती या ठिकाणी आयसर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थांची निर्मिती करण्यात आली. सन 2006 सुरुवातीला फक्त 3 आयसर होत्या आणि त्यामध्ये वाढ होत होत आज 7 आयसर संस्था आहेत. आणि या वर्षीची ऑर्गनायझिंग इन्स्टिट्यूट आहे आयसर तिरुपती. 5 वर्षाचा BSMS ड्युअल डिग्री कोर्स आणि 4 वर्षाचा BS आणि BTech प्रोग्राम आहे. ॲडमिशन कोणत्या मार्गातून म्हणजे ॲडमिशनचे चॅनल किती आहेत तर फक्त आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट हा एकच मार्ग आहे. ज्यावेळी आयसरची स्थापना झाली होती तर मागील 2 वर्षापर्यंत या प्रवेशासाठी 25% जागा JEE ॲडव्हान्समधून, 25% जागा KVPY आणि उर्वरित जागा ह्या आयसर टेस्टमधून देण्यात येत होत्या. पण सद्यस्थितीमध्ये फक्त प्रवेशासाठी एकच चॅनल असून आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट IAT 2025 ही विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आयसर ॲडमिशन्स अतिशय महत्त्वाचा विषय आहे. व्हिडिओ मोठा होणारच. सर्व समजून घेण्यासाठी तो शेवटपर्यंत पहा. अपुरं अर्धवट ज्ञान धोक्याचं असतं. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन या शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षाचा माझा प्रदीर्घ अनुभव आहे. विद्यार्थी पालकांशी एक अतूट नातं, तेही दृढ विश्वासाचं निर्माण झालेलं आहे. एकच ध्येय आणि एकच तत्त्व, ॲडमिशन विदाऊट डोनेशन. आमच्याकडं सध्या NEET 25 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठीचं रजिस्ट्रेशन चालू आहे. 1-to-1 काउन्सिलिंग, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, प्रेफरन्स फॉर्म आणि शेवटच्या राऊंडपर्यंत सपोर्ट. जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास संपर्क साधावा. आमची कुठंही शाखा नाही.
आता आपण जाणून घेऊया आयसर ॲडमिशन प्रोसेसबाबतची सविस्तर माहिती. प्रत्येक आयसर ही स्वतंत्र ऑटोनॉमस संस्था असून त्यांच्या वेबसाईट वेगवेगळ्या आहेत. प्रवेशासाठी मात्र iserAdmission.in ही वेबसाईट आहे. ऑनलाईन फॉर्म्स 15 एप्रिल 2025 पर्यंत उपलब्ध आहेत. ॲप्लिकेशन फी 2000 रुपये आहे जनरल, EWS आणि OBCसाठी आणि 1000 रुपये SC, ST आणि PWDसाठी आहे. शैक्षणिक पात्रता 12वी परीक्षा 2023, 2024 मध्ये दिलेले किंवा आत्ता 25 साली ॲपियर झालेले सायन्स साईडचे विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थ्याने फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी यापैकी कोणतेही 3 विषय कमीत कमी घेतलेले असले पाहिजेत. PCM असेल तरीही पात्र आहात, PCB असेल तरीही पात्र आहात, PCMB असेल तर उत्तमच. थोडक्यात 5 वर्षाच्या BS-MS ड्युएल डिग्रीसाठी PCM अथवा PCB किंवा PCMBचा विद्यार्थी पात्र आहे. 12वी परीक्षेमध्ये 60% गुणांची आवश्यकता जनरल, EWS आणि OBCसाठी आणि 55% गुण SC, ST किंवा PWDसाठी आवश्यक, पण हे पर्सेंटेज ऑल सब्जेक्टचं आहे. मॅथमॅटिक्स काही अभ्यासक्रमांसाठी मात्र कंपल्सरी आहे. 5 वर्षाचा BS-MS ड्युएल डिग्री कोर्स कॉम्प्युटेशनल अँड डाटा सायन्स हा आयसर कलकत्ते या ठिकाणी आहे. 4 वर्षाचा BS डिग्री प्रोग्राम इकॉनॉमिक सायन्स हा आयसर भोपाळ इथं आहे. 4 वर्षाचा BS डिग्री प्रोग्राम इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकल सायन्स हा आयसर तिरुपती या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि 4 वर्षाचा BTech इन केमिकल इंजिनिअरिंग, डाटा सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स हा आयसर भोपाळ या ठिकाणी आहे. या अभ्यासक्रमांसाठी मात्र मॅथमॅटिक्स आवश्यक आहे. रिझर्वेशन्स जागा वाटप. रिझर्वेशन्स हे सेंट्रल प्रमाणे असते. एकंदर काय तर SC 15%, ST 7.5%, OBC NCL 27%, EWS 10%. ॲज पर लेटेस्ट गाईडलाईन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जनरल EWS, OBC NCL यांचेसाठी आपल्याला जे सर्टिफिकेट काढावायचं आहे ते ऑन ऑर आफ्टर 1 एप्रिल 2025 ही अट आहे. एकंदरीत काय तर सद्यस्थितीत विद्यार्थ्यांकडं हे सर्टिफिकेट नसेल तरीही त्यांना डिक्लेरेशन अपलोड करून फॉर्म भरता येतो. इनटेक कॅपॅसिटी 7 आयसरमधून 2363 जागा उपलब्ध होतात. आयसर बेरमपूर 300 जागा, भोपाळ 300, आयसर कलकत्ता 280 आणि आयसर कलकत्ता BS-MS इन कॉम्प्युटेशनल अँड डाटा सायन्समध्ये 30 जागा उपलब्ध आहेत. आयसर मोहाली 270 जागा, आयसर पुणे 288, आयसर तिरुपती 350, आयसर तिरुअनंतपुरम 320 अशा एकूण BS-MS साठीच्या 2138 जागा उपलब्ध आहेत. BS BTech प्रोग्राम अंतर्गत आयसर भोपाळ 140 जागा, आयसर भोपाळ इकॉनॉमिक्स सायन्सेसमध्ये 35 जागा, आयसर तिरुपती इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकल सायन्समध्ये 50 जागा अशा एकूण 2363 जागा उपलब्ध होतात. आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट IAT 2025 परीक्षा पद्धत कशी असेल. PCMB या 4 विषयावर आधारित प्रत्येक विषयावर 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण दिले जातील. असे प्रत्येक विषयात एकूण 60 गुणांची परीक्षा. 4 सब्जेक्टचे एकूण गुण होतात 240 मार्क्स
आणि 3 तासाचा म्हणजे 180 मिनिटाचा कालावधी असेल. सर्व परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड MCQ पद्धतीची आहे. प्रत्येक बरोबर उत्तरास 4 मार्क्स मिळणार आहेत आणि इनकरेक्ट असेल तर निगेटिव्ह मार्किंग पद्धत आहे. 1 मार्क हा वजा केला जाईल. या परीक्षेमध्ये 240 पैकी किती गुण मिळवले याच्यानुसार आयसरची रँक लिस्ट तयार केली जाईल आणि त्या रँकच्या आधारे आयसरमधील प्रवेश दिले जातील. याच IIT 2025 च्या रँक लिस्टचा वापर देशभरात काही ठिकाणी केला जातो. अतिशय नामांकित अशी संस्था IISc बेंगलोर बॅचलर ऑफ सायन्स रिसर्च प्रोग्राम ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, BS मेडिकल सायन्स अँड इंजिनिअरिंग प्रोग्राम ऑफ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास IITM या 2 नामांकित संस्थांमधील प्रवेशसुद्धा आयसर ॲप्टिट्यूड टेस्टच्या रँक लिस्टमधूनच होणार आहेत. आपल्याला फॉर्म भरताना काही अडचणी आणि सध्या प्रश्न निर्माण होऊ शकतात. तर पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत सद्यस्थितीत आपल्याकडं जर सेंट्रल OBC सर्टिफिकेट EWS सर्टिफिकेट नसेल आणि जरी असेल तरी ते 1 एप्रिल नंतरचं हवं आहे म्हणून आपण माहितीपत्रकात दिलेलं डिक्लेरेशन देऊ शकता. OBCसाठी देऊ शकता, EWS सर्टिफिकेटसाठी देऊ शकता. त्याचबरोबर 12वीचं मार्कलिस्ट आज आपल्याकडं नसेल, यंदा आपण ॲपियर होत असेल तर तेही डिक्लेरेशन देऊन आपण फॉर्म भरू शकता. योग्य वेळी 12वीचे गुण वगैरे आपल्याला नोंदवण्याची संधी दिली जाते. पूर्वी आयसरचा ज्यावेळेस आपण फॉर्म भरत असू त्याचवेळी आपल्याला आयसरचे पसंतीक्रम द्यावे लागत होते. पण आता आयसरचा फॉर्म भरताना आपल्याला कुठल्याही परिस्थितीत कोणताही प्रेफरन्स फॉर्म द्यावा लागत नाही. सर्व आयसर्स म्हणजे 7ही आयसरची जी प्रोसेस आहे ती कंबाईन ॲडमिशन प्रोसेस आहे. आपण आयसरचा रिझल्ट्स लागेल, रँक लिस्ट जाहीर होईल आणि मग ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल. त्यावेळेला आपल्याला ह्या 7 आयसरपैकी कोणतेही आयसर निवडू शकतो. त्याचबरोबर हे जे आपले अभ्यासक्रम आहेत 11 अभ्यासक्रम आहेत त्याचाही आपण क्रम वगैरे देऊ शकता. मिळालेला प्रवेश आपण घेऊ शकता. पुढच्या राऊंडमध्ये आपण फ्लोट वगैरे पद्धतीनं जाऊ शकता आणि कोणत्याही क्षणी आपण मिळालेला प्रवेशसुद्धा सोडू शकता. ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्याला कोणत्याही संस्थेत जाण्याची आवश्यकता भासत नाही. आपण घरून ऑनलाईन फॉर्म भरू शकता. आपल्याला प्रवेश मिळाला, आपण घरातून आपल्या कॉम्प्युटरवरून तो प्रवेश फिक्स करू शकतो. त्यानंतर आपण प्रत्येक राऊंडला पुढं जाऊ शकतो आणि शेवटच्या क्षणी आपल्याला उशिरा ॲडमिशन मिळालं किंवा इकडे MBBSचा प्रवेश मिळाला तर तो प्रवेशही आपण सोडू शकतो. आपला आयसरमध्ये प्रवेश झाला. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर स्कॉलरशिप उपलब्ध आहे, पण ती काही लिमिटेड स्टुडंटसाठी आहे. आणि हा जो सदरचा अभ्यासक्रम आहे हा फुल्ली रेसिडेन्शियल आहे. कॅम्पस हॉस्टेलमध्येच कंपल्सरी तुम्हाला राहावं लागतं. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, माझ्याकडं मार्गदर्शन घेतलेल्या 2008 ते 12 या वर्षातील अनेक विद्यार्थ्यांनी MBBS शाखेचा प्रवेश मिळालेला नाकारूनसुद्धा आयसरमध्ये प्रवेश घेतला. आयसरमध्ये प्रवेश घेऊन वयाच्या 25व्या वर्षी PhDसुद्धा पूर्ण केलेली आहे. आपण जर पाहिलं तर आजच्या स्टेजला एका हातामध्ये आयसर एका हातामध्ये BAMS असा विचार केला तर आयसरमधूनसुद्धा खूप मोठी संधी आहे. आपण विचार करा, MBBS 5.5 वर्षाचा कालावधी, 1 ते 2 वर्ष आपल्याला PGसाठी प्रिपरेशनला लागतं आणि पुन्हा 3 वर्ष आपल्याला PGसाठी लागतात. इथं आपण
ड्युएल डिग्री प्रोग्राम अंतर्गत शास्त्रज्ञ होत आहे आणि पुढं लवकरात लवकर आपल्याला जागतिक स्तरावर जाण्याची संधी प्राप्त होते. मग प्रवेशाचा निर्णय नंतर घेऊ, आज फॉर्म तर भरा ना, माहितीपत्रक पहा. एक्झाम नीट परीक्षेनंतर आहे. विशेष म्हणजे अभ्यास नेमका काय करावा. तुम्ही PCBचे विद्यार्थी आहात, नीटची तयारी केलेली आहे, त्याच जोरावर तुम्ही परीक्षा द्या. तुम्ही PCMचं विद्यार्थी आहात, JEEचा अभ्यास केलेला आहे, त्याच अभ्यासाच्या जोरावर तुम्ही परीक्षा द्या. पण त्यासाठी एक करा, संकेतस्थळावर 2017 पासून आजपर्यंतचे संपूर्ण क्वेश्चन्स पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये उपलब्ध आहेत. आपण नीटच्या परीक्षेनंतर ते डाउनलोड करावेत आणि त्याचा अभ्यास करावा आणि आयसरची तयारी करावी. प्रवेश मिळाला त्यानंतर निर्णय घ्या. तोपर्यंत आपण प्रत्येक आयसरची वेबसाईट वेगवेगळी आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथूनही आपण अभ्यास करू शकता. आणि अतिशय महत्त्वाचं, आपण रिपीटर असाल तर मला शेवटच्या राऊंडला MBBS ठीक आहे, पण BDS, BMS, BHMS मिळेल या आशेवर आपण डिसेंबरपर्यंत राहणं चुकीचं आहे. शेवटी नाही मिळालं तर काय, हा प्रश्न आहेच. एकंदर BMS, BHMS प्रवेश घ्यायचा असला तरीही 10%च विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो, हे लक्षात घ्या. यानंतरच्या पुढील भागात आपण नायसर भुवनेश्वर CBS मुंबईसाठीची NEST 2025 परीक्षेबाबत माहिती घेऊया. पालक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार लवकरच BVSC शाखांमधील करिअर, पात्रता, फॉर्म भरण्याची पद्धत, परीक्षा पद्धत याबाबतही अत्यंत सविस्तरपणे माहिती लवकरच देणार आहोत. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, आवडतायत ना आमचे व्हिडिओ? मग आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की लाईक करा. धन्यवाद.